तर आता माझं सगळं आवडलंय, छान मस्त इथे ना पानं वगैरे बनवून सगळं डेकोरेशन वगैरे करून ठेवली, सगळी काही तयारी झालेली आहे। आणि आता घड्याळात पण 12 वाजले, 12ला 4 मिनिटं कमी आहे। आणि आता आपण श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करणारे खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी केला जातो मोठ्या आनंदाने उत्साहाने। तर आम्ही पण ना सगळेजण जागे, म्हणजे छोटी सई पण जागी आहे। हो सई, ओके सई पण जागी आहे। आता आम्ही देवाचा अभिषेक करतो, देवाला मस्त पाण्यामध्ये बसवतो। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर बाळकृष्णांचा छान आमचा अभिषेक झाला, 12 वाजलेले होते आणि आता श्रीकृष्ण जन्माला आले। तर सगळं देवघर ही मी मस्त छान फुलांनी सगळं सजवून घेतलं आणि खरंच खूप छान वाटत होतं। म्हणजे सगळे काही घरामध्ये जागे होते आणि आपले बाळकृष्ण तर मी पाण्यामध्ये जर मिस्टरांनी ते ठेवले होते, त्यांचा अभिषेक करून त्यांना मस्त ड्रेस वगैरे घालून किती छान दिसतंय ना रूप बाळकृष्णांचं। तर झुल्यामध्ये बसल्यानंतर आणखीच रूप खुललं आणि खरंच खूप मस्त वाटत होतं त्या दिवशी। एकदम घरामध्ये एकदम प्रसन्नतेचं वातावरण वाटत होतं। एक असा आपण घरामध्ये छोटे छोटे कार्यक्रम केले ना तर आपल्या घरामधलं वातावरण ही खूप छान असतं। तर हे बघा देवघरी छान मस्त माझं सजलं गेलं आहे। तर प्रत्येक ठिकाणी बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो, तर आम्हीही केला। तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। जो रे बाळा
छान साजरा झालाय आणि आमची सैने पण पाहण्याला आपल्या श्रीकृष्णाला झोका दिला ना सई, हळूहळू द्यायचं. आता सगळ्यांनी हे द्या छोट हळूहळू. चला आपण दोघी मी करू एकदम हळू. जो जो रे बाळा रे जो म्हण हळूहळू हळूहळू से म्हण जो जो रे बाळा रे जो. उभी रे उभी तू. हा म्हण जो जो रे बाळा रे जो. जोरात म्हण. जो जो रे बाळा रे जो. म्हण नावर ना. चला आता आई आजीची बाळी. आजी देणार आता. सगळे देणार. सगळे झोका देणार. म्हणे दीदी. म्हण दीदी म्हण. जोर बाळा जोर. लागल तिला. जो जो रे बाळा रे जो म्हणा. तर खरंच खूप मजा येत होती. मस्त बाळकृष्णांचा जन्म झाला. आम्ही छान मस्त आता पुढे बघा व्हिडिओमध्ये सगळे मस्त आम्ही फुगडी खेळलोय. सई मस्त डान्स केलेला आहे. खरंच बाळकृष्णांचा जन्मोत्सव आम्ही खूप छान पद्धतीने साजरा केला. तर तुम्हाला आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि झुला तर खूप छान दिसत होतं एकदम भारी. तर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं, रील शूट केलं. तेही तुम्हाला शॉर्ट येतील तेही नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. एन्जॉय केला मस्त. सई पण खूप नाचली, मस्त फुगड्या वगैरे खेळलो. खूप छान झाला आजचा आमचा जन्मोत्सवचा कार्यक्रम. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काल 12 वाजता खूप छान मस्त सगळं आपलं श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव साजरा झाला, आपण केला. आणि माझ्या 2 बहिणी आता घरी गेल्या आहे, सोनीला ठेवलेले आहे. सई तर आत्ता उठली आहे
आणि छान मस्त आत्ताही मी मस्त धूप वगैरे लावलेलं आहे मस्त. तर देवाची आरती करू, देवाला नैवेद्य देऊ, आम्हीही जेवण करू. तर चला व्हिडिओ बघत राहा. गोकुळामध्ये होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास, यशोदा देवकी ज्याची मैया, तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया. गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला तुम्हाला ही जन्माष्टमीबद्दल थोडीशी माहिती शेअर करते. तर हिंदू धर्मातील जन्माष्टमीचा सण हा एक प्रामुख्याने सण आहे. यालाच आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी या नावाने ओळखतो. तर संपूर्ण भारतात हा सण श्रावण महिन्यात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता, म्हणून भारतभर श्रीकृष्ण मंदिरे आकर्षण फुलाने, विद्युत रोषणाईने सजवली जातात आणि सगळीकडे खूप मोठ्या उत्साहात बाळकृष्ण जयंती साजरी केली जाते. या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी. चौकात उंच उंच दहीहंड्या बांधल्या जातात. गोपाळ्यांची पथके मानवी मनोवरे करून दहीहंडी फोडतात. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण असते. हा सण श्री भगवान श्रीकृष्णांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करण्याचा व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून मानवजातीचा विकास साधण्याची प्रेरणा देतो. तर खरंच म्हणजे सगळीकडे मोठ्या दहीहंड्या केल्या जातात आणि एकदम उत्साहात हा सण साजरा केला जातो. तर चला थोडीशी माहिती तुमच्यासोबत शेअर केली. आता देवालाही नैवेद्य दिले. आता आम्हीही उपवास सोडतो आणि आम्हीही मस्त छोटीशी दहीहंडी केलेली आहे मामाच्या घरी. तर अंशू, शिव, मामा, मामी, आजी, आम्ही सगळ्यांनी खरंच खूप तर देवाची आरती झाली, आमचाही उपवास सोडला. त्यानंतर मी मामाच्या घरी गेले. खरंच खूप मस्त असा दहीहंडीचा कार्यक्रम मी केलेला आहे. दहीहंडी कशाने फोडली आहे तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, नक्की बघा. खरंच खूप मजा आली. तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.